काय तुम्हाला 10 करोड रुपये कमवायचे आहेत? जर तुम्हाला 10 करोड रुपये कमवायचे असतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला 10 करोड रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा 1 करोड रुपये कमवावं लागेल. आणि जर तुम्हाला 1 करोड रुपये कमवायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 10 लाख रुपये कमवावं लागतील. जर 10 लाख रुपये कमवायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 1 लाख रुपये कमवावं लागेल. जर तुम्हाला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा 10,000 रुपये कमवावं लागेल. आणि जर तुम्हाला 10,000 रुपये कमवायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 1,000 रुपये कमवावं लागेल. आता महत्त्वाचा प्रश्न असतो की 1,000 रुपये कसा कमवायचा. तर ह्यासाठी महत्त्वाचं उत्तर आहे कुठलीही गोष्ट करा जेणेकरून तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळतील. कुठलीही गोष्ट, या जगातल्या कुठलीही गोष्ट, गटर साफ करण्यापर्यंत ते इव्हन चालवण्यापर्यंत, या सर्वच्या सर्व गोष्टी आहेत महत्त्वाचे जे काम करू शकतो आपण. कुठलीही गोष्ट करा, मनाने करा. सुरुवात छोटी का असेना, शेवट खूप मोठा असतो. सर्वात पहिल्यांदा आपण 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन काम करू शकतो. सुरुवात खूप छोटी आहे. नंतर हळूहळू जसं प्रगती करू शकतो. स्किल अपडेट करत राहा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल ते करा. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला पुढच्या लेवलला कसं जाता येईल हे विचार करा. 4 लोकांना आपल्या हाताखाली ठेवा. त्यांना कामाला सांगा, शिकवा. तुम्ही जे करत आलात ते त्यांना शिकवा. ते पुढे करत राहतील, म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला सुद्धा भेटत राहतील. इन्कम कडून तुम्ही पॅसिव्ह इन्कमकडे जाता. जसं टाईम पुढे जाईल तसं तुमचं इन्कम सोर्स वाढत जाते. तुमचं ॲसेट्स वाढत जातात. 1000चे 10,000 होतात, 10,000चे लाख होतात, लाखाचे 10 लाख होतात, 10 लाखाचे 1 करोड रुपये होतात, 1 करोडचे 10 करोड सुद्धा होऊ शकतात जर तुम्ही कंटिन्युअसली काम करत गेलात तर. आता तुम्ही जर हे विचार करत गेला की माझी सुरुवात खूप छोटी आहे तर मी कसं सक्सेस होणार, हे अजिबात असं होणारच नाही की तुम्ही सुरुवात केली आणि त्याचा शेवट चांगला होणार नाही. कष्टाला पर्याय नाही आहे. सुरुवात किती छोटा असू द्या पण शेवट मात्र मोठंच असणार जर तुम्ही सातत्याने ते काम करत ठेवलं, अपग्रेड होत तर.